नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर तुमच्यासाठी मी आज एक छान आणि मस्त कथा घेऊन आलो आहे. आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना ही कथा आवडेल. चला तर मग सुरू करूया. कथेचे नाव आहे सुंदर आई आणि तिच्या मुली भाग 1. मी किशोर तुमच्याकडे दुसरी कथा घेऊन आलो आहे. हे गेल्या आठवड्यात माझ्यासोबत घडले. मला सोशल मीडियावर एक आयडी सापडला. तिने स्वतःची ओळख तिच्या नावाने केली, म्हणजेच चेतना. आम्ही थोड्या गप्पा मारल्या. तिने सांगितले की तिची आई आता एकटी आहे आणि तिचे वडील पूर्वी गेले आहेत. चेतना आणि तिच्या बहिणीने शिक्षित आणि चांगल्या कुटुंबात लग्न करण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईने घेतली होती. चेतनाने अजून लग्न झालेले नाही, पण तिची बहीण जया हिचे लग्न रुढीवाडी परंपरेत झाले आहे. त्यामुळे आता चेतनाला तिच्या आईला खुश करायचे आहे. फक्त आनंदी नाही, तिच्या आईनेही तिची इच्छा पूर्ण करावी अशी तिची इच्छा होती. म्हणून तिने मला तिला मदत करायला सांगितली आणि तिच्या आईला तदायला सांगितले. सुरुवातीपासून मला वाटले की ती मस्करी करत आहे, म्हणून मी ते इतके गंभीरपणे घेतले नाही. पण ती सतत तसेच विचार करत होती, म्हणून मी तिला तिच्या आईचे काही फोटो शेअर करायला सांगितले आणि तिने केले देखील. चेतनाच्या आईचे नाव मीता आहे. ती भारतीय रंगाच्या जटिलतेसह गोरी दिसते, पण ती इतकी म्हातारी दिसत नाही, कारण तिला एक विवाहित मोठी मुलगी आहे आणि किमान ती 24 वर्षांची लहान मुलगी देखील आहे. तिचे स्तन देखील मजबूत दिसतात, म्हणून मी मान्य केले. चेतना म्हणाली की ती जागा ठरवेल आणि मला कळवेल, पण तिने एक अट घातली की त्यांना तिच्या आईला खेळताना बघायला आवडेल. तुमच्यापैकी किती जणांना बघायचे आहे? मी विचारले. मी आणि माझी मोठी बहीण, तिने उत्तर दिले. मी म्हणालो, ठीक आहे. आमच्या संभाषणानंतर सुमारे 2 दिवसांनी त्यांनी मला ठिकाणाचा तपशील दिला. हे हैदराबाद जवळ कुठेतरी होते. चेतनाने मला माहिती दिली की तिची बहीण जया हिचा नवरा बिझनेस ट्रिपला गेला होता. त्याचा प्रवास संपल्यानंतर तो तिला घ्यायला नक्की येईल. त्यामुळे हे सर्व त्याच्यापूर्वी व्हायला हवे. मी म्हणालो, मी लगेच सुरू करतोय आणि हैदराबाद आणि तिच्या ठिकाणी पोहोचलो. मी तिला शोधून बेल वाजवली. चेतना दार उघडण्यास आली आणि विचारले, तू कोण आहेस? मी बोललो, मी किशोर. अहो, तुमचा प्रवास कसा होता? तिने मला विचारले. ते चांगले होते, मी उत्तर दिले. आई आणि जया, किशोर आला आहे. ती ओरडली, तुझी मेव्हणी परत येणार का? मी विचारले. कदाचित 2 दिवसात, तिने उत्तर दिले. माझा हॉट बॅग कुठे आहे? मी तिला तिच्या आईबद्दल विचारले. ती तिच्या खोलीत आहे. जया माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली. तिच्या परफ्यूमने मला जणू काही नशात चढवले. तिला माहित नाही की तू तिला खेळणार आहेस, ती म्हणाली. काय? मी उद्विग्न झालो. ठीक आहे, आता मी काय करू? मी गोंधळातच विचारले. जयाने तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली, तुला तिच्या झोपलेल्या सकसची इच्छा जागृत करून तिला खेळले पाहिजे. तिच्या मानेखालची तिची मला अधिक गरम होती. त्या क्षणी मला असे वाटले की मी या हॉट जयालाही खेळले पाहिजे. त्या उदाहरणासाठी मी माझी इच्छा नियंत्रित केली आणि म्हणालो, ठीक आहे, मी माझी बॅग कुठे ठेवू? मी विचारले. मोनी म्हणाली, तुम्ही माझ्या खोली वापरू शकता आणि निघून गेली. ती अक्षरशः गरम आहे. मला माझ्या पलंगावर विवाहित स्त्रिया खूप आवडतात, परंतु मला या महिलेची इच्छा आहे. चेतना मला खोलीत घेऊन गेली, जिथे मी माझी बॅग ठेवली आणि आंघोळीसाठी गेलो. त्या शॉवरने मला अनेक गोष्टींचा विचार करायला भाग पाडले. मी आंघोळ करून नवीन कपडे घातले आणि मी त्यालाही पाहिले. ती आमच्या जेवणाची व्यवस्था करत आहे. आम्ही जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसलो. मित्रांनो, माझी नजर ही फक्त आणि फक्त जयावरच होती. मला तिच्यावरून नजर हटवताच आली नाही. तिने नुकतेच तिचे जेवण केले आणि तिच्या खोलीत गेली. तिथे आम्हाला आमच्या योजनेवर चर्चा करायची होती. जेवणवर कोणली आहे आणि लिखिता पण तिच्या खोलीत गेलो. काय प्लॅन आहे? तिने मला विचारले. मी म्हणालो, काही नाही. तिला माहित आहे की मी इथे कशासाठी आलो आहे. मी चौकशी केली. नाही, चेतना म्हणाली. मग तुम्हाला एक योजना समजावून सांगावी लागेल. मी म्हणालो, ठीक आहे. त्यांनी होकार दिला. आमची आई 9:30 पर्यंत झोपेल. ती काही औषध घेते, ज्यामुळे तिला लगेच झोप येते. हीच वेळ तुम्हाला वापरून घ्यायची आहे, जया म्हणाली.
मी वेळ तपासला तर आधीच 9 वाजले होते मित्रांनो. चेतनाने आईला औषध दिले आणि तिची आई झोपायला गेली. जया पुढे म्हणाली, 20 मिनिटांनंतर तुम्हाला तिच्या अंतराळात जावे लागेल आणि तिला खडबडीत करायला सुरुवात करावी लागेल. तुम्हाला पाहिजे तितके आणि तुम्हाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही तिला खेळू शकता, पण तिचे समाधान हे झालेच पाहिजे. आम्ही दोघी थेट सत्राचा आनंद लुटत असू. ती हसत हसत म्हणाली. मी तिच्याकडे पाहून हसलो. ठीक आहे म्हणा. 9:20 वाजता जया मदत करूया. चेतना आणि मी तिच्यासोबत गेलो. मी माझ्या शॉर्ट्स आणि पॅन्टीजमध्ये आहे. जया साडीत आहे आणि चेतना तिच्या डॉल टाईप ड्रेसमध्ये आहे. मी मिठाच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा ती साडीत होती. ती अर्धी झोपली आहे असे मला वाटले. तिची साडी थोडी खोली होती. तिची नाभी उघडकीस आली होती आणि तिची मिठाई हवेसोबत फिरत आहे. मी काळजीपूर्वक तिच्या अंथरुणात शिरलो आणि तिचे केस तिच्या कानामागे सरकवले आणि तिच्या कानामध्ये चुंबन लावले. जया आणि चेतना देखील खोलीत आल्या आणि दरवाजा लावून घेतला. मी हळूच तिच्या पटकोटमध्ये माझी बोटे सरकवली आणि त्याचा नाडा तपासला. तिने तिचा नाडा अगदी घट्ट बांधला होता. कसा तरी मी तिथे पोहोचण्यात यशस्वी झालो आणि ती तिच्या साडीच्या खाली ओढली. आता तिच्या पटकोटला माझा हात सरकण्याची परवानगी आहे. इतक्यात ती थोडीशी हलली. जसे माझा हात ओढला गेला आणि तिच्या गरम शरीरात आणि बेडच्या मध्ये सँडविच झाला मित्रांनो. माझी छाती देखील तिच्या पाठीवर आली आणि माझे बोटे तिच्या पॅन्टीमध्ये घुसली. जया माझ्याकडे बघून हसली. चेतनाने देखील तिचा हात तिच्या पॅन्टीत सरकवला. मिठाची ही खूप मऊ आहे आणि जास्त वापरली जात नाही. मी ते माझ्या दोन हाताने धरले आणि तिला पिळायला सुरुवात केली. हा आवाज आला. ते कुठून आला ते आम्ही स्वतः तपासले. मी ते पुन्हा पिळून काढले. आता आवाज आला नाही. मी पुन्हा प्रयत्न केला आणि मग चेतना म्हणाली, आई ग आई अजून झोपलेली नाही, तिचे ओठ पहा. मग आम्ही तिचे ओठ पाहत तिचा आवाज न काढता स्वतःहून जोरात दाबलेले पाहिले. मग मी तिच्या कानात म्हणालो, आंटी फक्त आनंद घ्या, आक्रोश आणि किंचाळू नका. मग तिने आपले ओठ सोडले आणि म्हणाली, हा 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 हा. मग माझी बोटे तिच्या बचमध्ये घुसली आणि ती घासू लागलो आणि तिला आणखीनच ओरडू लागलो. मी तिच्या कानातले चोखत असताना माझे केस पकडून तिने मला तिच्याकडे खेचले. जयाने स्वतःचे हात तिच्या सतनांवर दाबले. चेतना आधीच तिच्या पोचवर होती. मी त्याच्या पोचवर बोट करू लागलो तर माझ्या दुसऱ्या हाताने तिचे सतन दाबले. तिचे वय 40च्या जवळपास आहे, परंतु तिचे सतन अजूनही मजबूत आणि हाताने भरलेले आहेत. हेच कारण आहे की जेव्हा चेतनाने मला तिच्या आईला खेळायला सांगितले तेव्हा मी ठीक म्हणालो. मी तिला माझ्याकडे वळवले आणि तिची पळू काढली. ती अजून देखील झोपेत असल्याचं नाटक करत होती, म्हणून मी तिच्या नील्सला तिच्या ब्लाऊजवरून चिमटा काढला. तर मग मित्रांनो, या स्टोरीचा पार्ट 1 तुम्हाला कसा वाटला? आपण लगेचच स्टोरीचा पार्ट 2 देखील घेऊन येत आहोत. धन्यवाद.